अत्यंत महत्वाचा काला या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देवाच्या संगतीमध्ये जो अनुभव प्राप्त झाला त्याचं दिग्दर्शन या अभंगामध्ये करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर माझ्या जीवनाला निश्चिंती प्राप्त झाली, समाधान मिळालं, शांतता मिळाली. जे भोग मी संसारामध्ये पाहिले नव्हते ते परमार्थामध्ये आल्यानंतर, तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर उपभोगले. खरं सांगू देवा, संसारामध्ये ताकासारखी असारता आहे, मात्र तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर तुपासारखी सारता आहे. म्हणून देवा तू आता तुझ्या संगतीपासून विभक्त करण्याचा जरी प्रयत्न केला, ढकलून जायचा जरी प्रयत्न केला, तरी मी जाणार नाही. अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार परिचय देणं अगत्याचं आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा, दादा याचा थोडा बेस कमी करा बरं, आवाज वाढवा थोडा, माझा बेस कमी करा, थोडा ट्रबल द्या, गेन द्या, बेस कमी करून हां थोडा वाढवा आवाज माझा. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सकल संतांच्या महंतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या काल्याच्या दिवसाच्या सेवेला आपण जमलोय. विठ्ठल कीर्तना करता उपस्थित गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, मृदंगाचार्य, हरिभक्तीपरायण, आपल्या भागाचं वैभव थोडा कमी करा, आवाज क्लिअर करा, आवाज जरा क्लिअर, माझं मला ऐकू आलं पाहिजे असं करा. आपल्या भागाचं वैभव आदरणीय मृदंगाचार्य हेमंत महाराज राक्षे येथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गायनाचार्य आपल्या तालुक्याचं भूषण आदरणीय दत्ता महाराज भागवत आहेत. त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय संदीप महाराज देखील येथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आदरणीय बांबळे बाबा येथे उपस्थित आहेत. सगळेच तुम्ही बोरघरचे सगळे टाळकरी, त्याचप्रमाणे श्रीराम गुरुकुलातले हे सगळे साधक वृंद, माता भगिनी, पिता वर्ग, माझ्या समवेत आलेले आदरणीय भूषण महाराज सदगीर हे देखील येथे उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी देवाच्या संगतीचा विचार या अभंगामध्ये मांडला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तुझ्या संगतीमध्ये माझं जीवन प्राप्त झालं, त्याचा परिणाम असा झाला की निश्चिंती प्राप्त झाली. खरं पाहिलं तर तुकाराम महाराज कलियुगातले आणि वर्णन करतात द्वापार युगातला. तुम्ही ऐकताय ना सगळे, एखादा व्यक्ती बोरघरमध्ये आहे आणि दुसरा व्यक्ती डिंब्यामध्ये सुद्धा आहे, असं होईल काय? असं होणार नाही. मग तुकाराम महाराज कलियुगातले आणि वर्णन करतात द्वापार युगातलं. कसं शक्य? शक्य आहे कारण की तुकाराम महाराज हे संत आहेत आणि तुकाराम महाराज स्वतः सांगतात, जेवढे जेवढे देवाचे अवतार झाले त्या त्या अवतारांबरोबर मी स्वतः होतो. जे जे झाले अवतार तुका जाते बरोबर, तुका जाते बरोबर, तुका जाते बरोबर. जे जे झाले अवतार तुका जाते बरोबर, तुका जाते बरोबर, तुका जाते बरोबर. जे जे झाले अवतार तुका जाते बरोबर, तुका जाते बरोबर.
महाराज स्वतः सांगतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. कृतयुगामध्ये तुकाराम महाराज होते. शुकाचार्यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मी तिथेच होतो. जावनिया तेने साधिली समाधी, तुका म्हणे तटी होतो आम्ही. कृतयुगामध्ये तुकाराम महाराज होते. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बरोबर तुकाराम महाराज होते. कुणाच्या रूपाने हो? प्रभू रामचंद्रांच्या बरोबर तुकाराम महाराज होते. कुणाच्या रूपाने? अंगदाच्या रूपाने होते. अंगदाच्या रूपाने तुकाराम महाराज होते. कृतयुगामध्ये होते, त्रेतायुगामध्ये होते, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर होते. एक गोपाळ होते. तुम्ही म्हणाल महाराज तुमच्याकडे काही पुरावा आहे ना? ज्याच्याकडे नाही पुरावा त्याला पुरावा. बघा लक्षात येतंय का? पुरावा देतो तुम्हाला, ऐका. जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये दाटी झाली. गोप गोपिका देवाला पाहण्याकरता गर्दी करू लागले. नंदबाबाचा राजवाडा फुल भरला आणि देवाला पाहण्याकरता श्वास घ्यायला जागा नाही, एवढी गर्दी. मग तितक्यात एक गोपाळ पुढे आला, सगळ्या गोपिकेंना बाहेर काढलं. गर्दी झाली नाही, व्यवस्थित दर्शन घेता येईना. सगळ्या गोपिकेंना बाहेर काढलं. एका गोपिकेला राजवाड्यामध्ये आतमध्ये सोडायचं, देवाचं दर्शन झालं की तिला बाहेर काढायचं आणि दुसरीला आतमध्ये सोडायचं. तुकाराम महाराज म्हणतात, हे करण्याचं काम मी करत होतो. एकी आडोनी दुसरी तुका तेथे वारे. म्हणजे तुकाराम महाराज द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर होते आणि तोच आलेला अनुभव देवाच्या संगतीचा परिणाम अभंगाच्या पहिल्या चरणात. संगती तुझे संगते झाली आमुचे निश्चिंते. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की देवा, तुझ्या संगतीचा परिणाम माझ्या जीवनामध्ये असा झाला की माझ्या जीवनाला निश्चिंती प्राप्त झाली. बघा, जीवनामध्ये निश्चिंती केव्हा प्राप्त होते? समाधान केव्हा मिळतं? इच्छित वस्तू, इच्छित गोष्ट माणसाला मिळाली की माणूस म्हणतो, बस आता काय झालं? समाधान झालं, शांतता झाली. शेतीमध्ये काही काम करायचंय, शेतीतलं काम केलं, काही कांदा वगैरे असेल काढला, आणि जर इच्छित बाजार मिळाला नाही तर माणूस म्हणतो पीक काढलं पण काही समाधान झालं नाही. पण जर चांगला बाजार मिळाला तर म्हणतो पीक काढलं, कष्ट केले, त्याचं चीज झालं, समाधान झालं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये निश्चिंती प्राप्त झाली म्हणजे नक्की काय झालं? कशाचं समाधान मिळालं? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जो प्रसाद दिला त्याचं समाधान महाराजांना झालं. बघा बरं का, प्रसाद म्हणजे कोणता? तर प्रसाद या शब्दाचा शास्त्रीय भाषेमध्ये अर्थ असा आहे, प्रसादेषु प्रसन्नता. माणसाचं अंतःकरण जर प्रसन्न असेल तर समजून घ्यावं हनुमंतरायाने त्याला प्रसाद दिला. प्रसाद या शब्दाचा अर्थ कीर्तन झाल्यावर असतो तो नाही, तो लौकिक प्रसाद नक्कीच आहे.
पण अलौकिक प्रसाद म्हणजे अंतकरण प्रसन्न होणं. अंतकरण ज्याचं प्रसन्न असतं ना, त्याचा चेहरा असा फ्रेश असतो. तुम्ही ऐकताय, त्याचा चेहरा, चैतन्य त्याच्या चेहऱ्यावर असतं. त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच ब्राईटनेसपणा असतो. वा. हा, का ब्राईटनेसपणा असतो, काय चैतन्य असतो? त्याचं कारण त्याचा अंतकरण प्रसन्न असतं. आणि आपल्या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा स्वतः आपल्याला प्रसाद देतो. हा, जसं की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्या संतांची मांदियाळी जमली आणि तिथं एक विचार झाला आणि तिथं प्रसाद वाटायला सुरुवात केली. विठ्ठल विठाला, 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 विठाला. संत प्रसाद देतात. माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी, किंवा स्वतः देव बोलतात, भानुदास गीती गात. भानुदास गीती गातो. भानुदास गीती गात. भानुदास गीती गात. आ प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. अरे घ्या रे दही भात. घ्या रे दही भात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, दही भात. घ्या रे दही भात. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. आजच्या दिवशी, या काल्याच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतो. बघा, जो प्रसाद, जो काला ब्रह्मदेवाला मिळाला नाही, तो काला आपल्या बोरघरमध्ये प्राप्त झाला. काही संतांचं अंतकरण मोठं आहे. बघा, जो काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वृंदावनामध्ये केला, मथुरेच्या वाळवंटामध्ये केला, यमुनेच्या तटकावर केला, तोच काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांनी केला. आणि तोच काला संतांच्या आशीर्वादाने, कृपेने आपल्या गावामध्ये प्राप्त झाला. वाक्य नीट ऐका. आपल्याला जे मिळालं ते इतरांना मिळावं, अशी संतांची भूमिका असते. आपल्याला जे मिळालं ते इतरांना मिळावं, ही संतांची भूमिका असते. आणि आपल्याला जे मिळालं ते शेजारच्यालाही मिळू नये, अशी, हा बरं झालं तुम्हीच म्हटले, आपली भूमिका असते. संतांचं हृदय मोठं आहे महाराज, म्हणून संतांनी हा काला आपल्या गावामध्ये आणला. अहो, ब्रह्मदेवाला तो काला मिळाला नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या तटकावर काला वाटण्याकरता प्रवृत्त झाले. सगळे गोपाळ एकत्रित केले आणि गोपाळ एकत्रित केल्यानंतर सगळ्या गोपाळांनी असा हात पुढे केला. पण ब्रह्मदेवाने विचार केला की आता हा काला आपल्याला देतो की नाही, म्हणून देवाला तोंड दाखवायचं नाही. मग त्या ब्रह्मदेवाने युक्ती केली. काय युक्ती केली माहितीये का? हा, तोंड इकडं केलं आणि हात देवाकडे केला. सांगा मला, जो देव तोंड पाहून ओळखू शकतो, कपाळावरच्या रेषा पाहून ओळखू शकतो, तो देव हातावरच्या रेषा पाहून ओळखू शकत नाही का हा बोरघरचा आहे का घोडेगावचा आहे? ओळखणार नाही का? ओळखणार. आणि तोंड इकडं केलं ना, देवाकडे हात केला, देवाने पाहिलं, पेंद्या, अरे हा हात काही बोरघरचा वाटत नाही, इह लोकातला वाटत नाही. मग कोण आहे म्हणे हा? मग नीट पाहिल्यानंतर ब्रह्मदेव होता. त्या ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही. आणि मग चेहरा पाडून ब्रह्मदेव एका खडकावर बसलेला. नारद मुनी तिथून चालले होते. नारदांनी विचारलं, ब्रह्मदेवा, अरे चेहरा पडलेला आहे तुझा, काय झालं? म्हटले, काय नाही देवा, काला खाण्याकरता देवाकडे गेलो, हात पुढे केला, पण काही काला मिळाला नाही. अरे बाबा, काला मिळण्याकरता मी माझं टाकावं लागतं. काला मिळण्याकरता समर्पित भाव सोडावा लागतो. समर्पित भावना अंतकरणामध्ये ठेवावी लागते. तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मी सोडलं पाहिजे, धोतर नेहरू घालून, कपाळावर गंध लावून देवाकडे गेलं पाहिजे. तुम्हीपणाची भावना ठेवून जर जात असतील तर देव काला देत नाही. वाक्य नीट ऐका.
जोपर्यंत आपण आपलं सर्वस्व देवाला समर्पित करत नाही तोपर्यंत देव आपल्याला काला देत नाही. आणि एकदा का आपला सगळा भाव देवाच्या चरणावर समर्पित केला की काला मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठाला 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 आणि काल्यामध्ये ताकद आहे. आजच्या या मडक्यामध्ये काय ठेवलंय हो तुम्ही? दही आणि लाई ठेवलंय. दत्ता महाराज मला असं वाटतंय याच्यामध्ये थोडे गुलाबजाम ठेवले पाहिजे, थोडे पेढे ठेवले पाहिजे, पण आपण तसं करत नाही. त्याचं कारण आहे महाराज, या मडक्यामधली दही आणि या मडक्यातली लाही आपल्या जीवनाला काहीतरी देणार आहे. काय देणार आहे? नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये सांगतो, मडक्यामधली लाही जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर आपल्या जीवनातले दोष निघून जातात. लाही शीत लागता हाती, दोष देखुनी त्या पळती. आणि याच्यातलं जर दही आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं तर भगवान परमात्मा आपल्या हाताला येतो. नामदेव महाराज बोलतात, नामा म्हणे शिराचा बुंद, हाती लागता परमानंद. यामधली दही आणि यामधलं लाही, लाही हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि दही हे प्रेमाचं प्रतीक आहे. बऱ्याच वेळेला फक्त ज्ञान प्राप्त झालं आणि त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर ते ज्ञान वृक्ष होण्याची शक्यता आहे. म्हणून साधू संतांनी देवाकडे मागत असताना ज्ञान आणि प्रेम या दोन्ही गोष्टी भक्तीमध्ये द्या असं सांगितलंय. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा त्वया माझी. प्रेम सुखा देई, प्रेम सुखा देई, प्रेम सुखा देई, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. फक्त ज्ञान प्राप्त झालं तर ते वृक्ष होण्याची शक्यता आहे आणि फक्त प्रेम मिळालं, ज्ञान जर मिळालं नाही तर मनुष्य मोक्षापर्यंत पोहोचत नाही. म्हणून या दह्यामध्ये आणि लाह्यामध्ये ती ताकद आहे. काही काही गोष्टींमध्ये ती ताकद असते महाराज. आमचे गुरुवरे शांती ब्रह्म पुरेकर बाबा विनोदाने सांगत असतात, एक व्यक्ती दुपारी 11-12च्या वेळेस उंटावर बसलेला होता आणि एक व्यक्ती उंटाला घेऊन चालला होता. 11-12च्या वेळेस जो दोघे जण चालले होते, जो उंटावर बसला होता ना त्याला झोप येऊ लागले. खालचा उन्हामध्ये चालत होता, तो म्हटला अरे 11-12 वाजलेत, ही काही झोपेची वेळ नाही तरी सुद्धा तुला झोप येते. त्यांना ज्या गावाला पोहोचायचं होतं त्या गावाला ते पोहोचले आणि रात्रीचे 12 वाजले तरी जो उंटावर दिवसभर बसला होता ना त्याला काही झोप येईना. त्याने विचारलं का रे, जो चालत होता त्याने विचारलं तुला दुपारी 12 वाजता झोप येत होती आणि आता रात्रीचे 12 वाजले तरी तुला झोप येत नाही, काय कारण? काही काही जागेचा महिमा असतो बरं. तो म्हटला दुपारी 12 वाजता मला झोप येत होती, याचा अर्थ तिथं कुठंतरी कीर्तन चालू असलं पाहिजे. माणसाला कीर्तनात झोप येते ना, इथं नाही झोपत कोण बरं का तसं, मला अजून काही कोण दिसलं नाही. दुपारी 12 वाजले तिथं मला झोप येत होती, याचा अर्थ जवळपास कुठंतरी कीर्तन चालू असलं पाहिजे. आणि आता रात्रीचे 12 वाजले तरी मला झोप येत नाही, याचा अर्थ कुठंतरी तिथं नारंगाव जवळ असलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं ना मला काय म्हणायचं ते. काही काही जागेचा महिमा असतो. विठ्ठल विठाला 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 विठाला. तसं या दह्यामध्ये आणि लाह्यामध्ये त्याचा महिमा आहे. भगवान परमात्मा हाताला येण्याची शक्यता या काल्यामध्ये. बघा आजच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला काला देतो महाराज. जो देवाला आपलं प्रेम देतो, जो देवाला सर्वस्व देतो, देव त्यालाच काला देतो.
एक दिवस पेंध्याच्या घरी कढी झाली, जेवणाची कढी, आणि पेंध्याचं जेवण वगैरे झालं. सरते शेवटी पेंध्याच्या लक्षात आलं भगवान श्रीकृष्णाला कढी फार आवडते. मग त्या पेंध्याने अशी वाटेमध्ये कढी घेतली आणि निघाला. आईने विचारलं, पेंध्या अरे कुठे? म्हटलं काही नाही, माझ्या कृष्णाला कढी फार आवडते, ती घेऊन मी चाललो. ते म्हटली, कृष्णाला कानाला कढी घेऊन जायची नाही, ठेव खाली. अगं थोडी तरी घेऊन जाऊ दे. थोडी नाही जास्तही नाही. नाईविलाज झाला, घराच्या बाहेर पेंद्या पडला. त्याने विचार केला, आता कढी तर घेऊन जायची, काय करायचं? पेंद्या परत घरामध्ये गेला. आईला म्हटलं, आई मला परत जेवायला वाढ. मग आता या वेळेस फक्त कढीच खायची आहे मला. आता कशाचं पात्र करावं महाराज? बऱ्याच वेळेला माणसाच्या हातामध्ये जर दुसऱ्या कोणत्या गोष्टी शिल्लक राहिल्या नाही तर त्याचा भाव तिथे कामाला येत असतो. म्हणून त्याने एक काम केलं. म्हटले कशाचं पात्र करायचं? त्याने तोंडामध्ये कढी भरली. तुम्ही ऐकताय ना, तोंडामध्ये अशी कढी भरली, गाल फुगवले आणि देवाला पाहण्याकरता, देवाला कढी देण्याकरता गेला. 1, 2, 5 ठिकाणं पाहिली, देव काही भेटला नाही. मित्रांना मित्रांच्या जागा माहीत असतात. म्हटले तो यमुनेच्या तटकावर असला पाहिजे, कदमाच्या झाडावर तरी बसलेला असला पाहिजे. म्हणून कदमाच्या झाडाकडे पळत गेला आणि पेंद्याने वर पाहिलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कदमाच्या झाडावर बसलेला होता. आता कसं सांगायचं खाली आहे? बोलता येत नाही का? तोंडामध्ये कढी आहे. म्हणून त्या पेंद्याने खालूनच खुणवलं, देव म्हटले चांगला होता, काल परवा मी त्याला भेटलो ना, आज काय झालं याला? गाल फुगलेला दिसतो. पण देवाला अंतकरणातला भाव लवकर कळतो बरं का. देव झाडावरून खाली उतरले. आता खाली उतरल्यानंतर विचारलं, बाबा काय पाहिजे? कसं सांगायचं मला तुला कढी द्यायची? देवाला असा आडवा केला, खाली पाडलं देवाला आणि देवाच्या छातीवर पेंद्या बसला. देवाचं तोंड असं दोन्ही हाताने उघडलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडामध्ये ओतली. ऐकायला बिभत्स जरी वाटत असेल तरी ते पेंद्याचं देवावर असलेलं प्रेम आहे. वाक्य नीट ऐका. जोपर्यंत आपलं सर्वस्व आपण देवाला समर्पित करत नाही तोपर्यंत आपल्याला काला मिळत नाही. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराजांनी देवाच्या संगतीमध्ये जो काल्याची अनुभूती घेतली, आनंदाची अनुभूती घेतली, त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. बघा, माणसाच्या जीवनामध्ये जर आनंद पाहिजे असेल ना तर माणसाने चांगल्याची संगत केली पाहिजे. एखादा व्यक्ती तोंड पाडून बसत असेल आणि जर त्याने त्याची संगती केली तर त्याला आनंद होईल काय? होणार नाही. मग आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे, जीवनामध्ये समाधान पाहिजे. कुणाची संगती केली पाहिजे? ज्याच्याकडे समाधान आहे, ज्याच्याकडे शांतता आहे, ज्याच्याकडे सुख आहे, त्याची संगती केली पाहिजे. बघा, आता जवळजवळ अर्धा पाऊण तास कीर्तन चालू होऊन 1 तास झाला. आठवलं काय तुम्हाला गॅस बंद केला का? आठवलं काय कढी लावली का? आठवलं का? आठवणार नाही. त्याचं कारण आहे महाराज, का? कीर्तनामध्ये सुख आहे, कीर्तनामध्ये समाधान आहे, कीर्तनामध्ये शांतता आहे, समाधान आहे, आनंद आहे. आणि साधू संतांनी याच्याच करता या कीर्तनाचे आयोजन आणि याच्याच करता नियोजन केलं. बाबा, संसारी मनुष्य संसारामध्ये राहिल्यानंतर दुःखी होतो, पण परमार्थामध्ये आल्यानंतर त्याचं दुःख जरा हलकं होतं. याच्याकरता हे संप्रदायाचं नियोजन आहे. विठ्ठल म्हणून साधू संतांची संगत कशा करता करायची? आनंदा करता, समाधाना करता. संत तुकाराम महाराज बोलतात, सुखया संत समागमे, सुखया संत
सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लतस. संतांच्या संघामध्ये सुख आहे बघा. गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर वारकऱ्यांना आनंद मिळायचा, समाधान मिळायचं. बाबा तुमच्याकडे आलो, तुमचं दर्शन घेतलं, अंतकरणाला समाधान मिळालं. आम्ही ज्या दिव्य परंपरेमध्ये शिकलो, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, संस्थेचे एक अधर्यो व्यक्तिमत्व, आधारस्तंभ गुरुवर्य मामासाहेब महाराज दांडेकर यांच्या जीवनातला प्रसंग सांगत असताना वारकरी म्हणतात, आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन करायला 40-50 तास लागायचे. म्हाताऱ्या वारकऱ्यांना एवढं वेळ उभं राहणं शक्य नसायचं. मग त्यातला एक ज्येष्ठ वारकरी पुढे यायचा. पंढरपूरला प्रदक्षिणा रोडला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणायचा आणि तो सांगायचा, पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद, पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जे सुख तुम्हाला प्राप्त होतं, तेच सुख ह्या समोरच्या व्यक्तीचं दर्शन घेतल्यानंतर प्राप्त होतं. घ्या दर्शन. मग लोक विचारायचे, आम्ही दर्शन घेऊ हो, पण यांचं नाव तर सांगा. मग तो ज्येष्ठ वारकरी सांगायचा, यांना मामासाहेब दांडेकर असं म्हणतात. का दर्शन घ्यायचं साधूचं, का दर्शन घ्यायचं संतांचं? त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना पाहिलं की आपल्या जीवनामध्ये सुख मिळतं. चांगल्याची संगत आपल्याला सुखालाच कारण आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. चांगल्याची संगत कशी जरी झाली तरी ती आनंदच देते, सुखच देते बरं का. एक मुलगा अत्तराच्या दुकानामध्ये गेला, कपडे फाटलेली, खिशामध्ये पैसे नाही, पण अत्तराच्या बाटलीला हात लावायचा. ही बाटली उचल, ती ठेव, दुसरी उचल. आतमधल्या दुकानदाराने पाहिलं, तो दुसऱ्या बाटलीत अत्तर ओतत होता. याने पाहिलं कपडे मळालेली फाटकी आहेत, याच्याकडे पैसे नाहीत, पण हा अत्तरची बाटली उचलतोय, याला काही बाटली विकत घ्यायची नाही. पण बराच वेळ झालं हा काही दुकानाच्या बाहेर जाईना. माझ्याकडे लक्ष द्या. बाहेर जाईना म्हटल्यानंतर दुकानदार आला, त्याच्या असं कॉलरीला धरलं आणि म्हटलं, हो पुढे. 2-5 पावलं चालून गेल्यानंतर त्याची जी कॉलर होती ना, ती भिजलेली होती. कशाने हो? अत्तराने. कारण की जो दुकानदार होता ना, तो अत्तर दुसऱ्या बाटलीत ओतत होता, त्याचे हात ओले झाले होते. चांगल्याचा संबंध आला, आनंद आहे. चांगल्याचा संबंध कसाही झाला तरी आनंद. तो म्हटला, बरं आहे, दर 2 महिन्यांनी यायचं आणि कॉलरला धरून घ्यायचं. कशा करता? अत्तरीचा सुगंध येतो ना. तोच मुलगा काही दिवसांनी आपल्या मावशीकडे गेला आणि वाईटाचा संबंध प्रेमाने जरी आला तरी वाईटच कसं होतं सांगतो. तोच मुलगा काही दिवसांनी आपल्या मावशीकडे गेला आणि मावशीचं दुकान होतं कोळसा विकण्याचं. मावशी म्हटली, बाळू लय दिवसातून आला रे. प्रेमाने बाळूच्या तोंडावरून हात फिरवला. जसा हात फिरवला तसं तोंड काळ झालं. प्रेमाने संबंध कोळशाशी आला पण वाईट आहे, पण अत्तराचा संबंध वाईट गोष्टीने आला पण चांगलं आहे. विठ्ठला म्हणून जीवनामध्ये जर चांगल्याची संगत केली, आपल्या जीवनाचं कल्याण होतं. म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, आपल्या जीवनाचं पतन जर कशाने होत असेल तर संगतीने, आणि आपल्या जीवनाचं कल्याण जर कशाने होत असेल तर संगतीने. त्यजावे अधमा संत सेवे, त्यजावे अधमा संत सेवे, वचन उधार संघाचा महिमा, वचन उधार संघाचा महिमा, वचन उधार संघाचा महिमा, वचन उधार संघाचा महिमा. त्यजावे अधमा संत सेवे, त्यजावे अधमा संत सेवे, जावे अधमा संत जावे अधमा. पतन उद्धार संघाचा महिमा, संघाचा महिमा पतन आणि संघाचा महिमा उद्धार. आपण कुणाची संगती करतो याच्यावर अवलंबून आहे महाराज.
म्हणून संगतीने मनुष्य घडतोही आणि संगतीने मनुष्य बिघडतोय. आपल्या जुन्या जाणत्या लोकांकडे एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण परिणाम कशाचा हो? संगतीचा परिणाम. एक व्यक्ती आंबे विकण्याकरता बाजारामध्ये गेला, आंब्याचा सीझन, स्टॉलला असे आंबे लावले आणि गिराहिकाला आवाज द्यायला सुरुवात करणार, इतक्यात त्यांनी शेजारी पाहिलं. शेजारचा विक्रेता कोण आहे? बाजारामध्ये वेगवेगळे व्यापारी शेजारी शेजारी बसलेले असतात. शेजारी पाहिलं कोण विक्रेता आहे, तर शेजारी होता उंदीर मारण्याचं औषध विकणार. संगतीचा परिणाम कसा होऊ शकतो बघ. याने सुंदर असे स्टॉलला आंबे लावले आणि गिराहिकाला आवाज द्यायला सुरुवात केली, आंबे घे आंबे, देवगडचे आंबे, रत्नागिरीचे आंबे, आंबेगावचे आंबे. असं म्हटला की तो शेजारचा सावकाश म्हणायचा, खाल्लं की मरतय. तुमच्या नाही लक्षात आलं का? शेजारी कोण होता? उंदीर मारण्याचं औषध. त्याचं फक्त एवढंच काम होतं गिराहिकाला म्हणण्याचं, काय? खाल्लं की मरतय. हा म्हणायचा, आंबे घ्या आंबे, देवगडचे आंबे, रत्नागिरीचे आंबे, बोरघरचे आंबे. असं म्हटला की तो शेजारचा फक्त सावकाश म्हणायचा, खाल्लं की मरतय. महाराज संध्याकाळचे 6 वाजले, त्याचा एकही आंबा संपला नाही. काय कारण हो? संगत. संगत चुकीची आहे. संगत करे बुढ़ो की तो बढ़त बढ़त जाए, संगत करे गधो की तो दो दो लात खा जाए. म्हणून चांगल्याची संगत केली पाहिजे. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनोगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ये अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ये अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन तन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. जाग सके तू जाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संत बोलतात बिघडलेलं सुद्धा चांगलं होण्याची ताकद संगतीमध्ये आहे. म्हणून जीवनामध्ये संगत चांगल्याची असली पाहिजे बघा. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. परिणाम काय? दुसरं चरण. नाही देखी देते मिळे, नाही देखी लेत मिळे. नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे. हे भोग सुखा ते झोले, भोग सुखा ते झोले. नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेत मिळे. भोग सुखा ते झोले, भोग सुखा ते झोले. नाही देखी लेत मिळे, नाही देखी लेत मिळे. तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, नाही देखिले ते मिळे,
जे पाहिलं नाही ते देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर पाहायला मिळतंय, नवल नाही भोगायला मिळतंय. बघा, संसारातले भोग हे मनुष्याच्या अधःपतनाला कारणीभूत आहे. वाक्य नीट ऐका. पण परमार्थातले भोग आपल्या जीवनामध्ये कल्याणच करतोय, दुसरं काही नाही महाराज. बघा, संसारातल्या भोगांनी आपल्याला भोगलंय, शास्त्रकार बोलतात. आपण भोगांना भोगलं नाही. थोडं खाली येऊन बोलू का? शेत नांगरणारे संपले, शेत मात्र तसंच आहे. टीव्ही पाहणारे संपले, टीव्ही मात्र तसंच आहे. सुपारी खाणारे संपले, सुपारी मात्र तशीच आहे. भोग भोगणारे संपले, भोग मात्र. मी बोलत नाही, शास्त्रकार सांगतात. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपोन तप्तम वयमेव तप्तः, कालो न यातो वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. म्हणून माणसाने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये भोगच भोगायचे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. म्हणून तुकाराम महाराज बोलतात, देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर निश्चिंती मिळाली, तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर समाधान मिळालं. जे भोग मी पाहिले नव्हते ते भोग मला उपभोगायला मिळाली. ही ताकद जर कशाची असेल, हे तुझ्या संगतीची आहे. विठ्ठला संसारातले भोग हे कायमस्वरूपी टिकणारे नसतात, ते कधी ना कधी संपणारे असतात. किंवा संसारातल्या भोगांविषयी जर बोलायचं ठरलं, श्रवण झाल्यानंतर मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कशाप्रमाणे? तुकाराम महाराज बोलतात, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. सरोवर ताकाला म्हटले आणि तुपाला पूर म्हटले. बघा, आनंदाचा पूर येतो. सरोवर हे एका जागी असतं, सरोवरातलं पाणी एका जागी असतं, त्याच्यामध्ये विशेषता नसते, विशेषता पुरामध्ये असते. तुकाराम महाराजांनी पुराला विशेष उपमा दिली आणि येणारा परमार्थामधला आनंद हा पुरासारखा आहे. बघा, लौकिकामध्ये ताक महत्वाचं आहे. आयुर्वेद शास्त्र असं सांगतं, जेवण झाल्यानंतर माणसाने ताक प्यावं. भोजना अंते तक्रम पिबेत असं म्हटलंय. जेवण झाल्यानंतर ताक प्यावं. जसं आपल्या या कलियुगामध्ये ताकाला फार मोठी किंमत आहे, तशी त्यापेक्षा अधिक किंमत तुपाला आहे. आजकालच्या युगामध्ये तूप खायला मिळत नाही. शहरामध्ये जर आपण गेलात कधी, छान डाळ भात आहे आणि अशा जर आठवण झाली आपल्याला आणि आपण जर म्हटलं ना तूप, ते म्हणतात चूप, तूप भेटत नाही. तुपाला फार मोठी किंमत आहे. जेवण झाल्यानंतर जेवणामध्ये जर तूप असेल, हात धुतल्यानंतर तो तुपाचा हात जर डोळ्याला लावला तर आयुर्वेद शास्त्र असं सांगतं, आपल्या चष्म्याचा नंबर कमी होतो. पण ते तूप म्हशीचं नसलं पाहिजे, गावरान गाईचं, गावठी गाईचं असलं पाहिजे. एखादा व्यक्ती फार घोरत असेल ना, झोपत असताना फार घोरत असेल ना, तर त्याला उपाय सांगितला. काय? तूप कोमट करायचं आणि रात्री झोपत असताना उजव्या डाव्या नाकपुडीमध्ये 2-2 थेंब सोडले की असं म्हणतात 29व्या दिवशी त्याचं घोरणं बंद होतं. उपाय करून पहा. जर परिणाम झाला नाही तर मला फोन करू नका. पण उपाय करायला हरकत नाही. असं म्हणतात, एखाद्या व्यक्तीचं जर अर्ध डोकं दुखत असेल तर त्याने 15 दिवस सलग उजव्या डाव्या नाकपुडीमध्ये तूप टाकलं पाहिजे. परिणाम होतो महाराज. पण ते तूप चांगलं असलं पाहिजे, गावरान गाईचं असलं पाहिजे. तुपाची उपमा परमार्थाला दिली आणि ताकाची उपमा संसाराला दिली. विठ्ठल कारण की संसार हा दुःख रूप आहे. आपल्याला अनेक प्रमाण पाठ आहेत. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. बघा, संसारामध्ये विश्रांती आहे का? मनुष्याला वाटतं मी आता सेटल होईल, एकदा की मुलाचं लग्न झालं मग मी तीर्थयात्रा करायला मोकळा, एकदा की मुलाचं लग्न झालं मग मी वारी करायला, कथा कीर्तनाला जायला मोकळा. त्याच्या मुलाचं लग्न होतं, पण हा काही घर सोडत. त्याला विचारलं, का हो तुम्ही तीर्थयात्रा करणार होतात मुलाचं लग्न झाल्यावर?
तो म्हणतो काय नाही हो, आता त्याचं लग्न झालं, त्याला एखादी चांगली नोकरी मिळाली की मग मी सेटल, मग मी तीर्थयात्रा करायला मोकळा. त्या मुलाला नोकरी लागते तरी हा घर सोडत. तो म्हणतो काही नाही हो, एकदा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी एखादा 2BHK मुलाला घेऊन दिला की मग माझं काम संपलं. त्याचा 2BHK नाही 3BHK होतो तरी सुद्धा घर सुटत. त्याला म्हटलं अरे बाबा आता तुझा 2BHK झाला, तुला नातू आला, आता तरी घर सोड. तो म्हटला नाही, आता गावाला गेलं पाहिजे, शेती दुसरं कोणी करायला तयार. सांगा मला कधी सेटल होतो माणूस? म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, माणसाच्या आयुष्यामध्ये मनुष्य कधी सेटल होत नाही, असते ती सेटलमेंट. मी हे झाल्यावर आनंद घेईल, ते झाल्यावर आनंद घेईल. माणसाच्या गवऱ्या मसनात जातात पण मनुष्य आनंद घ्यायला तयार आहे. त्या परिस्थितीमध्ये सुख मानायला शिका. वाक्य नीट ऐका. आपण कितीही प्लॅनिंग करा जीवनाचं, पण आपल्या प्रारब्धामध्ये आणि आपल्या प्रयत्नाने जे मिळणार तेच मिळणार आहे. कितीही प्रयत्न करा. हा, अजितदादांनी किती प्लॅन केले असतील पण क्षणार्धामध्ये जावं लागलं की नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, दम निकल जाएगा चलते चलते. कधी जायला लागेल सांगता येईल का? म्हणून साधू संतांनी सांगितलं बाबा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी धनदारा पुत्र जना. म्हणून तुकाराम महाराज बोलतात, घरी ताकाचे सरोवर, तेथे नवनीताचे पूर. देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर समाधान, शांतता, निश्चिंती प्राप्त झाली. जे भोग मी पाहिले नव्हते ते भोग मी उपभोगले. तुपासारखी सारता तुझ्या संगतीमध्ये. आता तू तुझ्या संगतीपासून विभक्त करण्याचा प्रयत्न करशील, ढकलून द्यायचा प्रयत्न करशील, तरी मी जाणार नाही शेवटचं चरण. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. हे अभंगाचा भावार्थ संपला. उरलेल्या वेळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्याला पाहायचंय आणि आपल्याला सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. त्या देवाचं चरित्र जेथे केले तिथं आपल्याला चरित्र पाहायचंय. कुठे केलं देवाने चरित्र देवाच्या नावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. उच्चारावे, उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे देवाने चरित्र केलं त्याचा उच्चार आपल्याला करायचा आहे. झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेमध्ये झाला. जन्म झाल्यानंतर 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. ऐका, 20 मिनिटामध्ये संपवतो. ऐका, 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकीने सांगितलं, लहान मुलाचं सुख मला मिळालं नाही देवा, तू लहान हो. म्हटले मी लहान होणार आहे, पण तुला काही महत्वाच्या गोष्टी सांगण्याकरता मोठा झालो. काय सांगायचंय? नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. मायेला इथे घेऊन येईन, मला तिथे ठेव. भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान झाले. वसुदेवाने टोपलीमध्ये घातलं, यमुनेच्या पलीकडं गोकुळामध्ये नेलं.
माया उत्पन्न झाली होती, निर्माण झाली होती, तिला उचललं आणि मथुरेमध्ये घेऊन आल्या. सकाळ झाली आणि मथुरेमध्ये रडे माया करिया कांत, नामा म्हणे उठती दूत. 8वा जन्माला येणार होता, 8वा नाही 8वी जन्माला आले. दूतांकरवी कंसाला बातमी कळाली, अरे बाबा 8वा जन्माला येणार होता, 8वी कशी जन्माला आली? कंस आला. ज्या दगडावर 6 मारले होते त्या मायेला धरलं, गरगर फिरवलं, आपटणार. इतक्यात ती माया आकाशामध्ये गेली आणि आकाशामधून आकाशवाणी सांगू लागली, तुझ लागी वदी उपजना मजाधी, उपजना मजाधी, उपजना मजाधी. लागी वदी उपजना मजारी, उपजना मजारी, उपजना मजाधी. तुझ लागी वधी उपजला मज आधी. अरे माझ्या आधी तो जन्माला आला. इकडे गोकुळामध्ये सकाळ झाली, पहाट झाली आणि एक गोपिका नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये गेली. गेल्यानंतर पाहिलं यशोदेला मुलगा झाला. आणि यशोदेला मुलगा झाला, गावामध्ये मुलगा आला, आनंद आला, देव निर्माण झाला. आणि गावामध्ये सगळ्या लोकांनी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. संत वर्णन करतात, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एकी धावी एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे. सुईनीची गलबल झाली, दासी जणी हेल घाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला. सगळ्यांनी आपापल्या घराला मंगल तोरण लावलेली आहे, गुडिया उभारल्या आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला. आणि जन्माला आला हे कंसाला कळालं की भगवान परमात्मा हळूहळू मोठा होऊ लागलेला आहे. कंसाने विचार केला, आता देवाला मारलं पाहिजे. मीटिंग बोलवली आणि असं म्हणतात तेव्हाही 50% आरक्षण होतं. तुम्ही ऐकताय ना, 50% आरक्षण होतं. पुतना उठली. पुतना म्हटली, देवा अरे कशाला महाबळ भट्टाला पाठवतो, शक्तासुराला पाठवतो, मी तुझी बहीण आहे ना, पाठवतो, मला पाठव, मी जाते. पुतना म्हटले मी जाते. म्हटल्यानंतर कंस म्हटला हरकत नाही, तू जा देवाला मारण्याकरता. आणि मग ती नंद बाबाच्या राजवाड्याकडे गोकुळाकडे आले, सजून धजून आली, अप्सरेचं रूप धारण करून आली. नामदेव महाराज म्हणतात देवांगना होऊन आली. नाम म्हणे आदी नंदाची यात्रा. नाम म्हणे आदी नंदाची यात्रा. हे नंदाची यात्रा. नाम म्हणे आदी स्वरूप सुंदर देवांगला. स्वरूप सुंदर देवांगला. म्हणे आली नंदाची यात्रा. म्हणे आली नंदाची यात्रा. नामा म्हणे आले नंदाची या घरा. नंदाच्या घराला आले. गावातल्या लोकांनी पाहिलं, गोकुळातल्या लोकांनी पाहिलं, आपल्या गावामध्ये अप्सरा आले. बाळा विको वाढलाय तेवढा कमी कर. आपल्या गावामध्ये अप्सरा आली. गावातल्या लोकांनी त्या अप्सरेकडेच पाहत बसले. देवाने विचार केलाय मी यांच्याकरता आलो आणि यांचं लक्ष कुठे लागलंय, त्या अप्सरेकडे लागलंय. बऱ्याच वेळेला असं होतं बरं का, मंदिरामध्ये जर आपण गेलो देवाचं दर्शन करायला 1 मिनिट आणि आरशामध्ये 2 मिनिट, आपली टोपी व्यवस्थित आहे का, माझा चेहरा चांगला आहे का. आपली भक्ती अशी. काही काही लोक अशी भक्ती करतात महाराज, अशी भक्ती करतात. कीर्तन आले ना असं वाटतं आता चप्पल चोरीला जाते की काय. मग काय करतात माहितीये का, चप्पलही दिसली पाहिजे आणि बुवा दिसला पाहिजे.
अशी भक्ती आहे काय काय. देवाने विचार केला मी तुमच्या करता आलो, तुमचं लक्ष पुतणेकडं, देवांगनेकडं. माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे, माझ्याकडे लक्ष द्या. मग ती पुतना नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये आली, बाहेर आली, आवाज दिला यशोदे. यशोदेने पाहिलं हा आवाज काही बोर घरचा वाटत नाही, अनोळखी आवाज आहे. घाई घाई घराच्या बाहेर आली आणि विचारलं कोण ग तू? म्हटले अगं मी तुझी बहीण ना. अगं मग मला कसं माहित नाही? म्हटले काही नाही, तुझ्या जन्माच्या आधी माझं लग्न झालं होतं आणि मला लांब तिकडं पाकिस्तानमध्ये दिलं होतं. मला कळालं तुला मुलगा झाला आणि तो पाहण्याकरता मी आले. यशोदा म्हटले अगं पाहण्याकरता आली खरंय, पण माझा कृष्ण आत्ताच झोपवलाय, त्याला आत्ताच दूध पाजू घातलंय आणि आत्ताच त्याला पाळण्यामध्ये झोपवलंय. झोपवलंय हे शब्द देवाने पाळण्यात ऐकले. तुम्ही ऐकताय ना, देवाने पाळण्यात झोपवलंय हे शब्द ऐकल्याबरोबर देव रडू लागले. देवाने विचार केला की पहिलंच गिराईक आहे, काय म्हणतात आपल्या इकडे बुनीचं गिराईक, बुनीचं गिराईक सोडता येत नाही. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडू लागले. यशोदा पुतना म्हटले अगं रड, आता झोपला होता आणि तू तर म्हटली झोपलाय, तो तर रडतोय. ते पुतनेने घाई घाई त्याला मांडीवर घेतला. पाजायला आली होती विष, पण देवाने डोळे झाकले, स्तनपान करू लागले. दुग्ध प्राशन केलं, देवाने डोळे झाकले. देवाचा उजवा डोळा म्हणजे सूर्य आहे आणि देवाचा डावा डोळा म्हणजे चंद्र आहे. सूर्यचंद्राने विचार केला ही जर मेली तर ही माझ्या लोकामध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणून चंद्राने सूर्याने डोळे झाकले. देवाने डोळे का झाकले? देवाने विचार केला मी आलो दही दूध तूप लोणी खाण्याकरता, आणि खावं काय लागतंय? विष. आणि विष खाण्याचं काम माझं नाही, कोणाचं आहे? भंबोले टेकडेवाले बाबा, त्यांचं आवाहन करण्याकरता देवाने डोळे झाकले. देवाने डोळे का झाकले? हिचा पूर्व इतिहास पाहिला पाहिजे. कोण होती ही पूर्वजन्मामध्ये? तर ही बलिराजाची कन्या रत्नमाला होती. जेव्हा बटू अवतार, वामन अवतार देवाने घेतला, तेव्हा त्या रत्नमालेने पाहिलं त्या वामन अवताराकडे आणि तिने विचार केला असं पोरग जर माझ्या उदरी जन्माला आलं तर मी याला स्तनपान करेन. देव म्हटले तथास्तु, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मामध्ये. आणि तेवढ्यात देवाने त्या बळीला पाताळात घातलं आणि ते रत्नमालेने पाहिलं. रत्नमालेने विचार केला असं कार्ट जर माझ्या पोटाला जन्माला आलं तर मी याला विष पाहिजे. देव म्हटले तथास्तु, पण या जन्मात नाही, कृष्ण अवतारामध्ये. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने डोळे लावले, दुग्ध प्राशन करू लागले, विष प्राशन करू लागले, रक्त प्राशन केलं. आणि आता जेव्हा पंचप्राण जेव्हा देव खेचू लागले, ओढू लागले, तेव्हा पुतनेला कळालं हा कोणी सामान्य नाही. मग पुतना ओरडू लागली सोड मला, सोड मला. देव म्हटला पुतने माझा नियम तुला माहिती नाही वाटत. म्हटले काय? एक तर मी कोणाला धरत नाही आणि धरलं तर सोडित नाही. आता सोडतो मी तुला, पण जन्म मरणाच्या परंपरेतून. तू आसन कादिकाचे निमाने सायज्जू सौरुसु दिदला पुतने, तू विषाचे निस्तनपाने मारू आले, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. पुतना मारली महाराज. बघा, पुतना मारली, महाबळभट मारला, शक्तासूर मारला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हळूहळू रांगू लागले. रांगता रांगता चोरी करू लागले. संत वर्णन करतात रांगत रंगणी चोरी रांगत रंगणे चोरी रांगत रंगणी चोरी तलो रे, रांगत रंगणे चोरी तलो धावणी धरती गवळणी धावणी धरती गवळणी, बांधित चरणी देते गाराने बांधित चरणी देते गाराने, यशोदे साधने यशोदे साधने, यशोदे साधने यशोदे साधने, दही दूध बक्षुणी तमाल दिले वर्ण केले साधन कृष्ण आळवा आळवा वरपणी रावे माझा कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा आळवा वरपणी माते रावा. रंगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध बक्ष
भिक्षुनी तमाल नीले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले. चौर्य मंडळाची स्थापना केली. देव चोरी करू लागले. काही वेगळ्या धर्मातले लोक म्हणतात तुमचा देव चोरी करतो. हो चोरी करतो, पण त्यांच्याच घरी चोरी करत होता. ज्या गोपिका देवाला बोलवत होत्या, निमंत्रित करीत होत्या, निमंत्रण देणं त्याला चोरी म्हणता येत नाही. बघा पटवून देतो, ऐका. चोरी करणं हे कशाला म्हणतात? न विचारता जाणं याला चोरी म्हणतात. भगवान परमात्मा चोरी करू लागला, पण गोपिका सांगायच्या आमच्या घरी आहे, देव त्यांच्या घरी जायचं. बघा मला सांगा, एखाद्या वेळेस जर आपल्या घरामध्ये जर चोरी झाली, रात्रीच्या 12 वाजता कळालं आपल्याला घरामध्ये चोरी झाली, आपण घाईघाई उठतो. कुठून चोर आला असेल, दरवाजा तर लावलेला आहे, चांगलं कुलूप घेतलंय मी, तरी कुलूप कसं तोडलं असेल, जाताना खिडकीतून कोणतं कपाट काढलं असेल, कसं चोरलं असेल, कुणाचा विचार करतो आपण? चोराचा विचार करतो. पोलिसांना फोन करतो, शेजारच्या पाजारच्याला उठवतो. बरोबर आहे ना? ऐका, देवाने विचार केला तुम्ही तसं माझं नामस्मरण करत नाही ना, मला तुम्ही तसं आठवत नाही ना, मग एक काम करतो, काय, मी तुमच्या घरी चोर बनून येतो. आणि एकदा की तुमच्या घरी चोरी केली की तुम्ही कुणाचं चिंतन कराल? माझं चिंतन कराल. म्हणून देवाने हा जो काही अवतार घेतलाय तो जरा वेगळा अवतार घेतलाय. आणि वेगळं केल्याशिवाय लोकांच्या लक्षात राहत नाही बरं का. थोडं काहीतरी वेगळं करावं लागतं. हा, इथे कोणी सर आहे का बघा, शिक्षक. एखादा शांत मुलगा असतो ना, शांत मुलगा, तो शिक्षकाच्या लवकर ध्यानात राहत नाही. आणि एखादं विचित्र असेल ना, ते शिक्षकाच्या स्वप्नात जात. हा बघा, देवाने विचार केला, शांत स्वभावामध्ये मी प्रभू रामचंद्रामध्ये अवतार घेतला, तुम्ही माझं स्मरण केलं नाही, आता जरा विचित्र वागलं पाहिजे, वेगळं वागलं पाहिजे. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चोरी करायला लागले. बोबड्या, सुदाम्या, वडज्या सगळ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं, बाबा रे, तुमची अशी अगरबत्ती छाप पैलवानकी कशी? अरे तुम्हाला काही खायला मिळत नाही, काही दिवस आळंदीला राहिला होते का तुम्ही? म्हटले नाही देवा, आमचंच आहे पण आम्हाला भेटत नाही. दही दूध तूप लोणी आहे, पण ते सगळं डिंब्याच्या बाजाराला जातं, घोडेगावच्या बाजाराला जातं. विठ्ठल तुमचं तुम्हालाच मिळालं पाहिजे, याच्याकरता देवाने चोरी केली. खालच्या आळीची गंगूबाई म्हटले, अरे तू अनेकांच्या घरी चोरी केली असेल, पण माझ्या घरी चोरी करून दाखव. नाही, मुद्दे मला सकट तुझ्या आईच्या समोर उभं केलं तर नावाची गंगूबाई नाही म्हणे. पेंद्या, हिचा घर नंबर टिपून घे. कोण बोललं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलले, पेंद्या, हिचा घर नंबर टिपून घे. पेंदे म्हटलं, काळजी करू नको, मागच्या जन्मामध्ये मी नगरसेवक होतो, सगळ्यांची घरं मला पाठ आहे, घर नंबर सगळ्यांचे पाठ आहेत. पेंद्याने घर नंबर टिपून घेतला. पेंद्याच्या घर लक्षात होतं. रात्रीचे 12 वाजले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या सवंगड्यासह त्या गोपिकेच्या गंगूबाईच्या घरामध्ये गेले. आणि गेल्यानंतर दही दूध तूप लोणी सगळं फस्त केलं. रात्रीची वेळ, दोघेजण नवरा बायको, गोप आणि गोपिका पलंगावर झोपलेले होते. आता देवाला काही तयार करता येत नाही. देवाने आपल्या मायेने मुंगूस तयार केला. काय तयार केलं? मुंगूस तयार केलं. आणि जे गोप गोपिका जिथं पलंगावर झोपले होते ना, त्या दोघांच्या मध्ये सोडून दिला. ते आता मुंगूस चावू लागलं, बोच करू लागलं. पाहिल्यानंतर त्या गोपिकेची बोबडी वळाली. ती म्हटली, अहो उठा, गुमूस. त्याने पाहिलं, तो म्हटला, गुमूस नाही, मुसूंग. होतं काय? मुसूंग? मुंगूस होतं, मुंगूस होतं. देवाला काय तयार करता येत नाही महाराज. वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या केल्या. ती खालच्या आळीची गंगूबाई म्हटली, माझ्या घरी आला, न सांगता तू मुंगूस सोडलं, माझं सोड, ती वरच्या आळीच्या गंगूबाईच्या घरी जाऊन दाखव, बघ तिला तू यशोदेच्या समोर हजर कशी करते ते. म्हटलं हरकत नाही, तिच्या घरी जाऊ. गोपिकांच्या घरी देव जात होते, कारण की गोपिका त्याला बोलवत होत्या. नीट ऐका. आणि त्या वरच्या आळीच्या गंगूबाईच्या घरी भगवान परमात्मा गेले. आणि गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दही दूध तूप लोणी सगळं फस्त केलं. देवाच्या हातामध्ये ती गोपिका आणि गोपिकेच्या हातामध्ये देव. असं देवाला धरलं. सकाळची वेळ आणि यशोदेकडे
ती गोपिका देवाला घेऊन निघाली. आणि गोपिका देवाला घेऊन निघाली. गावाच्या मध्यभागावर त्या चव्हाट्यावर तिचा नवरा बसला होता. देवाने पाहिलं तिचा नवरा आहे. देवाने हळूच तिच्या हातातून आपला हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातामध्ये दिला. हातामध्ये धरलेलं आहे श्रीकृष्ण आहे असं तिला वाटलं, पण तिचा तो नवरा होता. यशोदेच्या घराच्या बाहेर गेली आणि म्हटली, यशोदे, लय नाकाने कांदा सोलीत होती ना, बघ आता तुझ्या मुलाला कसं धरून. यशोदेने पाहिलं की हा तुझा नवरा तुझ्या हातामध्ये. आणि त्या यशोदेने पाठीमागे पाहिल्यानंतर त्या गोपिकेने पाठीमागे पाहिलं आणि तिच्या हातामधून देव हळूच निघून गेले होते आणि तिचा नवरा तिच्या हातामध्ये होता. तिने विचारलं, का हो, तुम्ही माझ्या हातामध्ये कधी आला? तो म्हटला, 60 वर्ष झालं तुझ्याच हातामध्ये. तुझ्याच हातामध्ये. देव वेगवेगळे खोड्या करू लागले, वेगवेगळ्या खोड्या करू लागले. तिसरी आली धावूनी, येणे गे बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देवोनी, गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू धिंगाणा. वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करू लागले. सकाळच्या वेळी गोकुळातल्या गवळणी लवकर उठायच्या. सकाळी पूर्वीच्या काळामध्ये दत्ता महाराज, पूर्वीच्या काळामध्ये गोपिका लवकर उठायच्या. आताच्या काळामध्ये गोपाळ लवकर उठतात, तेच पाणी तापवतात, तेच चहा करतात आणि मग नंतर तो चहा घेऊन उठा पांडुरंगा. पुण्यामध्ये आता नवीन चहा आलाय संदीप महाराज, बेड टी, म्हणजे उठल्या उठल्या चहा लागतो. पूर्वीच्या काळामध्ये गोपिका लवकर उठायच्या. मग त्यांच्या हातामध्ये दया दुधाचं घुसळण असायचं. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा, घुसळण मांडियले घरोघरी सकळा, नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. मग त्या मडक्यामधून आवाज यायचा. कसा आवाज यायचा? संत बोलतात, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करीती डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. सांगू का, आईचं हृदय आपल्या मुलाविषयी फार रुचकर, आपल्या मुलाविषयी फार हितकर. फार खोड्या केल्या तरी आई म्हणत नाही माझा मुलगा खोडेकरी आहे. म्हणून एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, जगाच्या पाठीवर सगळे गुन्हे माफ करण्याचं एकमेव न्यायालय म्हणजे आईचं हृदय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. यशोदा मान्य करत नव्हती माझा मुलगा खोड्या करतोय, पण कळालं देव खोड्या करत आहे. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, बाबा आता इथे राहायचं नाही. मग काय करायचं? उद्या जाई राणा सवे घेऊनी गोंधन. सकाळ झाली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपली मनेरी नावाची गाय सोडली. मनेरी नावाची गाय म्हणजे कोणती हो? मन नावाची गाय. आपल्याला सगळ्या गायी आवरता येतात, पण मन नावाची गाय आवरता येत. कीर्तनात बसलं तरी डिंब्याला जाऊन येते. कोणती गाई? मनेरी नावाची गाय. म्हणून ती मनेरी नावाची गाय आपण नाही सांभाळायची, मग देवाच्या हातामध्ये द्यायची. देवा, माझं मन मी तुला समर्पित करतोय, तुला जसं करायचंय तसं कर. देवानी मनेरी नावाची गाय घेतली. देवाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदेने सुंदर असं समजवलं. खांद्यावर कांबळे टाकले. संत बोलतात, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये हातामध्ये
सुंदर असं सजवलेलं आहे, गंध लावलेला आहे, सुंदर असं पिंपळाचं पान त्याच्या डोक्यामध्ये खोवलेलं आहे, सुंदर असा भगवान श्रीकृष्ण दिसत आहे, कुरुळे कुरुळे केस आहे. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी राखण्याकरता वृंदावनाच्या मथुरेच्या देव सगळ्या गायांना घेऊन निघालेले आणि सुंदर असं वर्णन करता संत. चारितसे धेनो चारितसे धेनो चारितसे धेनु चारितसे धेनु चारितसे धेनो चारितसे धेनो चारितसे धेनु चारितसे धेनु सावळा जग जेठी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी राधे राधे मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी राधे 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 गोविंद मुरारी. खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठे चारितसे धेनु सावळा जगजेठे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी राखण्याकरता निघाले. सकाळ झालेली आहे आणि सगळ्या गोपाळांना आवाज दिला, तुम्ही गाया घेऊन सारे रानात या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नटवलं आणि बाकीच्या गोपाळांना यशोदा माता बोलते, माझा कृष्ण लहान आहे, जवळीच खेळा, जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राणू माझा. सगळे गोपाळ तिकडे वृंदावनाच्या रानामध्ये गेलेले आहेत. सगळ्या गोपाळांनी आपापल्या गायी चरण्याकरता सोडल्यात आणि सगळ्या गोपाळांनी विचार केला, देवाकडे आले, देवा आता थोडेफार खेळ खेळले पाहिजेत ना, वेळ कमी आहे पण खेळ खेळू, पूर्वीच्या काळातले खेळ. हा मामा पोरा हा मामा, 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 हा मामा पोरा हा मामा. घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा. हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा, हा मामा